रामभाऊ ज्याच्यात रमायचे त्या गाण्याकडे वळूया. मी रामभाऊंचा नातू भाग्येश मराठे याला आणि साथीदारांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. तानपुरा साथ करणारे क्षितिज डिंगोरे आणि सागर चावरिया आणि भाग्येशला संवादिनीची साथ करणारे पंडित विश्वनाथ कान्हेरे आणि पंडित ओंकार गुळवडी. रामभाऊंची जोड रागांची जी त्यांच्या आयुष्यातली शेवटची मैफिल झाली, मला वाटतं नेहरू सेंटरला झाली होती ना ती मैफिल. तर त्या मैफिलीला ज्यांनी साथ केली ते ओंकार माम, म्हणजे आम्ही त्यांना ओंकार माम म्हणतो, तेच त्यांना आवडतं. तर आज ते भाग्येशच्या साथीला बसलेले आहेत. मला असं वाटतं खऱ्या अर्थाने परंपरा, गुरु शिष्य परंपरा म्हणजे ओंकारजी रामभाऊंना गुरु म्हणायचे आणि आज भाग्येश त्यांना गुरु मानतो. तर अशी ही एक गुरु परंपरा, गुरु शिष्य परंपरा जपली गेली आहे. तर या दोन म्हणजे पंडित विश्वनाथ कान्हेरे आणि पंडित ओंकार गुळवडी यांचं एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूया आणि आभार मानूया. पंडित विश्वनाथ कान्हेरे यांनी अनेक वर्ष रामभाऊंची साथ केलेलीच आहे आणि त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनाचाही त्यांना लाभ झालेला आहे. मी तानपुरा साथ करणारे क्षितिज डिंगोरे आणि सागर चावरिया यांचं आपण स्वागत करूया. रामभाऊंच्या कन्या रतनताई नाटेकर यांना विनंती करतो. क्षितिज डिंगोरे आणि सागर चावरिया तानपुरा साथ करणारे. मंगलताईंना विनंती करतो. भाग्येशचं स्वागत करावं. खरं तर मंगलताई भाग्येशची आत्या आहे आणि मी स्वागत हाच शब्द वापरतोय. कारण आपल्याकडे घरचा आहेर या शब्दाचा अर्थ वेगळा होतो. तो घरचा आहेर नाही आहे, ते स्वागत आहे खऱ्या अर्थाने. धन्यवाद. खरं आत्ता हे एक वेगळाच विषय आहे, परंतु मंगलताई जरा समोर या. अशा दाखवण्याचा कार्यक्रम म्हणून नाही बोलला, वेगळ्या ह्याच्यासाठी तुम्हाला बोलवतोय मी. रामभाऊंचा जो दानशूरपणा होता, हां मी त्याच्यासाठीच थांबलो होतो. काका या. म्हणजे रसिको तुमच्यापैकी किती जरी जणांना माहिती नसेल, नाटकाचा प्रयोग संपल्यावर म्हणजे मला ह्या आठवणी भोजराज साळवी किंवा गोविंदराव पटवर्धन यांनी सांगितलेल्या आहेत की शिवाजी मंदिराचा प्रयोग झाल्यावर नाटकाचं पाकिट रामभाऊने असं खिशात ठेवलं आणि कोणी अडलेला माणूस असेल की रामभाऊ जरा घरी अशी अशी अडचण आहे, तर खिशात किती पैसे आहेत नाटकाच्या मानधना व्यतिरिक्त हे न बघता असे रामभाऊ काढायचे आणि असे पैसे द्यायचे. आणि हे डाव्या हाताचं उजव्या हाताला कळलं नाही. फक्त हा गुण ज्यांच्याकडे आला म्हणजे सगळ्याच मुलांमध्ये आलेला आहे, पण तो सगळ्यात जास्ती आला तो म्हणजे मंगलताई आणि आमच्या ओक काकांकडे. यांच्यावरती 1 तासाचं व्याख्यान होऊ शकेल इतका यांचा दानशूरपणा आहे. परंतु स्वतःची वास्तू म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व कार्यकर्त्यांना अशीच्या अशी कुठलीही लिखापडी न करता दिलेले हे दाम्पत्य आहे आणि हा गुण त्यांच्याकडे रामभाऊंकडून आलेला आहे. धन्यवाद. पुढची सगळी सूत्र आता भाग्येशकडे देतो. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट मला ओंकार माम यांच्याविषयी सांगायची आहे. म्हणजे खरं मी त्यांना हा प्रश्न विचारायला पाहिजे, पण त्यांना बोलायचं नसतं. ते म्हणाले मला जे काय बोलायचं आहे ते मी माझ्या बोटांमधनं बोलेन. तर तबलजी बरेच असतात आपल्याकडे, पण सुरांची ज्याला आस म्हणतो की तबला वाजवताना सतत माझ्या त्या तबला वादनातून सूर मिळत राहायला पाहिजे, अशी जी साथ म्हणतो तो तबला ते षड्जामध्ये ट्यून करतात आणि जो डग्गा असतो तो पंचमाला ते सूर म्हणजे आपण म्हणतो ना ट्युनिंग करणं. आणि खऱ्या अर्थाने षड्ज पंचम अचल असतात हे सूर. गायकाला सदैव षड्ज पंचम मिळाला पाहिजे
या भावनेने जो साथ करतो, तसे आमचे ओंकार माम, तर त्यांच्या ही एक वेगळी खासियत आहे. हा आहे, लगेच त्याने मला सुधारलं की आज मी दोन्ही षड्जच जुळवलेले आहेत म्हणून. या दोन्ही मी खरं आता काय, आम्हाला तुम्ही सगळे गुरुस्थानी आहेत, त्यामुळे वादक असं तुमचं म्हणत नाही. आज भाग्येशला जे गुरुस्थानी आहेत त्या गुरूंचा आपण सत्कार करूया असं म्हणूया. संगीतभूषण पंडित राम मराठे फाउंडेशनच्या वतीने मी रतन त्यांना विनंती करतो की सन्मान करावा. तुमच्यापैकी म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण ही जी सगळी आहेत ना, म्हणजे विश्वनाथ दादा असेल, रतनताई, मंगलताई, संजय मुकुंदा, म्हणजे या सगळ्यांना आत्ता तुम्हा सगळ्यांसमोर एकमेकांना अहो म्हणताना खूप अवघडल्यासारखं होतं आहे. कारण म्हणजे हे मी आगाऊपणाने सांगत नाही, जरी जोशी असलो तरी सहज मनापासून सांगतो आहे. हां, कारण जोशी म्हटल्यावर एक वेगळं चित्र असतं. तर विश्वनाथ दादा नेहमी सांगायचे की आम्ही एकमेकांना अहो म्हणायला लागलं की अवघडल्यासारखं का होतं, तर आम्ही एकमेकांना रामभाऊंच्या समोर अर्ध्या चड्डीत बघितलेलं आहे. तर इथे असा पंडित विश्वनाथजी आलेले आहेत, पंडित मुकुंद मराठे त्यांचा सत्कार करतील असं ऐकून सुद्धा त्यांना खटकतंय म्हणाले. तर म्हणून आता केवळ मैफिलीची औपचारिकता असते आणि ती खरंच म्हणजे मनापासून असते, प्रेमाने असते, म्हणून ही औपचारिकता. तर पुढची सूत्र भाग्येशकडे देण्याआधी अजून ज्यांची हे वर्ष म्हणजे जन्मशताब्दी वर्ष आहे ते म्हणजे नाटककार विद्याधर गोखले, रामभाऊंचे परममित्र. त्यांनी रामभाऊंचं वर्णन करताना एवढंच म्हटलं होतं, सूर साजिरे सच्चे सुंदर, सूर साजिरे सच्चे सुंदर, तये पूजिला गौरी शंकर, म्हणून कंठी तुझ्या निरंतर, म्हणून कंठी तुझ्या निरंतर, कीर्तीच्या मंदार फुलांची गंधित माला पडते, जय जय राम मराठे, जय जय राम मराठे, जय जय राम मराठे. मी भाग्येशला विनंती करतो की या जन्मशताब्दी सोहळ्याची म्हणजे जी पूर्वसंध्या आपण म्हणूया, तर तुझ्या गाण्याने सुरुवात करूया. पुढची सूत्र भाग्येश तुझ्याकडे.